जय महाराष्ट्र. आपण सर्वजण बघत असाल भाजपचे काही नेते देवेंद्र फडणवीस सांगतात खऱ्या अर्थानं 2019 साली उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. गटाचे हे जे गेलेले सर्व आमदार किंवा खासदार आहेत याच्यातले काही जण प्रत्येक वेळी उद्धव साहेबांवर एक टीका करत असतात. कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना काँग्रेसच्या धावणीला शिवसेना बंदचा पाप कुणी केला? ज्यावेळी हेच लोक शिवसेनेमध्ये राहून उद्धव साहेबांच्याकडनं मंत्रीपद सर्व भूषवले, आमदारकी घेतल्या, त्यावेळी यांची भाषा काय होती? भाग्यवान समजतो. 1996 मध्ये अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री, 97 मध्ये गृह राज्यमंत्री, 2004 मध्ये विरोधी पक्षनेता, 2014 मध्ये पर्यावरण मंत्री. माझा मुलगा आज आमदार आहे, त्याला संधी उद्धवजींनी दिली दापोलीमधून. भाषण जे शिवसेना प्रमुखांचं होतं, अरे बाबांनो माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, हे शब्द साहेबांचे होते. आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून, या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी सांगतोय, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं कुठलंही काम माझ्यातून होणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते कॅबिनेट मंत्री, शिवसेनेचा नेता, विरोधी पक्ष नेता, ही सगळी जी काही पदं मिळालेली आहे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे. म्हणून एक हास्यास्पद गोष्ट आहे का हे लोक बीजेपीच्या अगेन्स्ट पहिले काय बोलत होते. मोदी साहेब पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर उद्धव साहेबांना आपल्या मुलासारखी साथ देतील, आशीर्वाद देतील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं वाटलं होतं. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला याच मोदी साहेबांचे शब्द काय दिल्लीला, अगर अभी बाला साहब नहीं है, उनका वो लड़का उद्धव क्या कर सकता है, वो 2-4 भी एमएलए नहीं ला सकता है, चलो महाराष्ट्र के ऊपर हल्ला डालो और शिवसेना को खत्म कर डालो, हे शब्द मोदी साहेबांचे. वाह गे मोदी साहेब. अनेक आदिलशाह, अनेक बादशाह हे महाराष्ट्रामध्ये चालून आलेले होते. त्यांचं काय झालं हे संबंध देशांनी पाहिलेला आहे. आणि म्हणून समोरच्याला गाडल्याशिवाय तो स्वस्थ बसत नाही, याचा अनुभव भविष्यामध्ये शासनाने येईल. जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. मेरे मंत्री बनने से ज्यादा मुझे खुशी है कि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री बनने जा रहे हैं. आज तमाम महाराष्ट्र के किसानों की, समाज के विभिन्न घटक जो है उनकी इच्छा थी कि उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री बने. हमारे तमाम शिवसैनिक चाहते थे, इसलिए आज खुशी का माहौल है, खुशी का दिन है कि उद्धव ठाकरे साहब आज मुख्यमंत्री पद की शपथ लेने जा रहे हैं. आमदारांनी सर्व एक मागणी केलेली आहे की पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं. सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे की ह्या मुख्यमंत्री पदावर कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धवजींनी विराजमान व्हावं. परंतु इव्हन एकनाथ शिंदे साहेबांची पण हीच भूमिका आहे की उद्धव साहेबांनी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा. इस राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी होंगे, इसमें कोई शक शुबा नहीं है. शिवसेनेमध्ये मी आलेलो आहे. कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करण्यासाठी, विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आलेलो आहे. आणि उद्धवजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जे सगळ्या महाराष्ट्राला आणि मराठी तमाम जनतेला बघायचं आहे, त्यांना कुठेतरी कोकणातनं माझा हातभार लागावा, पाठबळ मिळावं, यासाठी मी शिवसेनेमध्ये आलो. आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हेच असणार. उद्धवजी खरं सांगू का, मुळात राजकारणी नाही. उद्धवजी जर राजकारणी असते तर ज्या दिवशी ही मंडळी फुटली त्या दिवशी त्यांच्या लक्षात जर आलं असतं की ह्यांची जोपर्यंत 39-40ची बेरीज होत नाही तोपर्यंत हे फुटू शकत नाही. राजकारणी माणूस असता तर एखाद्या माणसानं ही सगळेच आमदार उचलले असतील, कुठेतरी नेऊन ठेवले असते. म्हणजे बघायला गेला तर सरडे देखील जेवढ्या स्पीडला रंग बदलत नसतील तेवढे लवकर या लोकांनी रंग बदलायला लागले. महत्वाची गोष्ट, ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर मातोश्रीवर कोण येरझाऱ्या मारत होता? कोण? शाह यांचं मुंबईत आता आगमन झालेलं आहे आणि काही क्षणातच ते थेट पोहोचतील. ते मातोश्रीवरती आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. मातोश्री पहुंचे, तस्वीरें हम आपको दिखा रहे हैं. जिस वक्त वो मातोश्री पहुंचे, दोनों के बीच इस वक्त मुलाकात चल रही है. मातोश्री पे अच्छे आके सलाम करके गए हैं. देवेंद्र जी भी बहुत बार मातोश्री आके गए हैं. औरंगाबाद मधून मुख्यमंत्री अचानकपणे मुंबईमध्ये परत आले होते. मुख्यमंत्र्यांच्या नंतर मुख्यमंत्री थेट मातोश्रीवर पोहोचले. माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख
यांची मी भेट घेतली आहे. युतीच्या संदर्भात आमची चर्चा झाली. आणि ज्यावेळी युतीची चर्चा झाली त्यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पुन्हा मला निवडून देईल त्यावेळी पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. असं असताना त्यावेळी उद्धव साहेबांना कळलं की देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्यामध्ये काही कटकारस्थान चाललं. जे म्हणत होते प्रत्येक वेळी की आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही नाही नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. नाही राष्ट्रवादीच्या सोबत सकाळी पहाटेचा जो शपथविधी केला त्यावेळी तर राष्ट्रवादी विभागलेली नव्हती, एक संघ होती. अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते होते, शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. मी असताना सुद्धा पहाटेचा शपथविधी जो तुम्ही करायला घेतला, त्याच तीनही महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सुरू होणार होतं, तर दुसरीकडे याच उपस्थितीमध्ये फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे. फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक पुनर्कथन करतो की झाला उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती. ती शपथ तिचे अगोदर फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतलेली होती. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी घेतली. शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी बाईट दिली, दादा आले त्यावेळेस त्यांना आम्ही सोबत घेतलं. त्यांना त्यावेळेस सोबत घेत असताना नॅचरल युती तर आमची नव्हती, त्या ठिकाणी ती राजकीय युती होती. मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, शिंदे गटाच्या या लोकांना पण गेलेत त्यांना, आणि भाजपच्या पण काही ना जे कुत्र्यासारखे उद्धव साहेबांना भुंकत राहतात, पुत्र सांगत सुटले उद्धव साहेब काँग्रेसच्या सोबत जाऊन विचारसरणी बदलली, बाळासाहेबांचे विचार विसरले. मला कधीपासून बाळासाहेबांचा पोरगा, ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला बोट धरून या महाराष्ट्रामध्ये, आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये, पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही. ते त्यावेळेला आले, ऐकायला असतात. तर नका दूध प्यायचं तर सरळ दूध पिया, दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. आता थोडी तरी नीतिमत्ता ठेवायला पाहिजे होती तुम्ही या लोकांनी. आणि हा व्हिडिओ खरोच जास्तीत जास्त शेअर करा आणि बघा का काय चालवलं या देशामध्ये. खंजीर हा कुणी कोणाच्या पाठीमध्ये खुपसलाय तो, कारण सर्वसामान्य लोकांना सुद्धा जनतेला सुद्धा महाराष्ट्राच्या माहिती आहे का भाजपनेच खंजीर खुपसला.